morning student. In the previous video we complete our lesson number 5. Today we are going to start our new lesson, that is a bar graph. तर बार ग्राफ आपण आज शिकणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये बघा आकृती दिलेली आहे. A pictogram of the types and the number of vehicles in a town is given below. Taking a one picture equal to 5 vehicles and write the number of the pictogram. तर आपण 5व्या वर्गामध्ये पिक्टोग्राम हे शिकलेला आहोत. पिक्टोग्राम म्हणजे चित्राच्या सहाय्याने ती माहिती आपल्याला द्यावी लागते. ओके, तर बघा टाइप्स ऑफ व्हेइकल, इकडे बघा टाइप्स ऑफ व्हेइकल्स अँड द नंबर्स. बघा बायसिकल दिलेली आहे. बायसिकल 1 2 3 4 5 अँड 6. नंतर बघा मोटरसायकल दिलेली आहे. चित्र बघा मोटरसायकलचं 1 2 3 4 5. 5 हे मोटरसायकल दिलेली आहे. नंतर बघा ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा एक हा दिलेला आहे. नंतर बघा बुलक कार्ड किती आहे? 1 2 3 हे दिलेले आहे. ओके, तर या पिक्टोग्राम मध्ये बघा वन पिक्चर इज इक्वल टू द 5 व्हेइकल. बघा वन पिक्चर इक्वल टू 5 व्हेइकल आणि इथे किती व्हेइकल आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे नंबर ऑफ व्हेइकल्स किती येईल तिथे? 30 येईल. ओके, 30. 5 6 जा 30. नंतर बघा मोटरसायकल. बघा मोटरसायकल किती आहे? 1 2 3 4 5. 5 मोटरसायकल आहेत आणि वन पिक्चर इज अ 5 व्हेइकल म्हणजे 5 5 जा 25 म्हणजे नंबर ऑफ मोटरसायकल इज 25. नंतर बघा ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा किती दिलेला आहे? 1 दिलेला आहे. ओके, ऑटो रिक्षा 1 दिलेला आहे म्हणजे नंबर ऑफ व्हेइकल किती होईल? मग 5 येईल. ओके, 5 येईल. नंतर बुलक कार्ड 1 2 3. 3 हे बुलक कार्ड दिलेले आहे आणि वन पिक्चर मीन्स द 5 व्हेइकल म्हणजे 5 3 जा 15. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे आपण या नंबरच्या सहाय्याने काउंट करून आपण देत असतो. ओके, तर हीच इन्फॉर्मेशन आपल्याला बार ग्राफच्या सहाय्याने कशी काढता येईल ते आज आपण बघणार आहोत. ओके, तर बार ग्राफ काढत असताना आपल्याला ग्राफचा वापर करावा लागतो. ग्राफ पेपरचा वापर करावा लागतो. सो दिस इज अ ग्राफ बुक. ओके, दिस इज अ ग्राफ बुक. तर या ग्राफ बुक मध्ये काही स्क्वेअर बॉक्स दिले. बघा स्क्वेअर बॉक्स दिलेले आहे. ओके, ऑब्झर्व दिस ग्राफ केअरफुली या ग्राफ पेपरला ऑब्झर्व करा. तर बघा यामध्ये चौकोट दिलेले आहे. ओके, सो देयर आर द 10 लाइन्स. ओके, इन बिटवीन वन बॉक्स. लुक हियर 10. ओके, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. तर देयर आर द हाऊ मेनी लाइन्स? देयर आर द 100 लाइन. 10 च्या 100. ओके, तर ही लाईन दिलेली आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, चौकोट बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि दुसरा भाग मध्ये आखीव लाईन आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आखीव लाईन मध्ये आपल्याला प्रश्न लिहायचा. जो काही प्रश्न आहे दिलेला असेल तो लिहायचा आहे आणि या साईडला आपल्याला बार ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढायचा, बार काढायची आहे. ओके, म्हणजे स्तंभ काढायचे आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर क्वेश्चन नंबर 18 मध्ये बघा क्वेश्चन नंबर 18 दिलेला. या अगोदर बघा बार ग्राफ. बघा बार ग्राफ मध्ये आपल्याला जी व्हर्टिकल लाईन आहे, व्हर्टिकल लाईनला काय म्हणतात? व्हर्टिकल लाईनला y ऍक्सिस म्हणतात. ओके, अँड हॉरिझॉन्टल लाईन, जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला काय म्हणतात? x ऍक्सिस म्हणतात. ओके, दिस इज अ x ऍक्सिस. ओके, vertical line is a y axis and the horizontal line is a x axis. Okay, and the intersection of this x axis and y axis, that is the origin. याला काय म्हणतात? origin म्हणतात. हे तुम्हाला लक्षात आलं असेल या ग्राफ वरून. तर क्वेश्चन नंबर बघा क्वेश्चन नंबर 18 प्रॅक्टिस सेट 18 यामध्ये आपल्याला ग्राफ ऑब्झर्व करायचा आहे. ग्राफ मध्ये काय दिलेला बघा. y ऍक्सिस वर काय दिलेला? टेम्परेचर दिलेला आहे. ओके, y ऍक्सिस वर टेम्परेचर दिलेला आहे. स्टार्ट फ्रॉम 5
10, 15, 20, 25, 30, 35. Okay, on the y-axis, means on the y-axis is the temperature दिलेलं आहे, तापमान दिलेलं आहे. नंतर बघा या हॉरिझॉन्टल लाईन इज एक्स एक्सिस. यामध्ये काय दिलं बघा, 5 गणी आहे, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक. ओके, हे काय आहे, सिटीचे नाव आहे, शहरांची नाव आहे की या ग्राफ मध्ये दिलेली आहे. तर बघा 5 गणीचं टेम्परेचर काय आहे बघा, 5 गणीचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. बघा या ग्राफ वरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, 5 गणीचं टेम्परेचर काय आहे बघा, हा रेक्टँगल झालेला आहे. ओके, दिस इज अ रेक्टँगल अँड हियर लुक हियर, इट एंड हियर. तर मग इथे बघा याचं टेम्परेचर काय आहे, 25. 5 गणीचं टेम्परेचर किती आहे, 25 आहे. नंतर बघा पुणेचं टेम्परेचर बघा, पुणेचं टेम्परेचर किती आहे, 30 आहे. बघा पुणेचं टेम्परेचर 30 आहे. ओके, नंतर चंद्रपूर सिटीचं बघा, चंद्रपूरचं टेम्परेचर बघा, चंद्रपूरचं टेम्परेचर किती आहे, 35 दिलेला आहे. बघा यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, 35 डिग्री टेम्परेचर. ओके, डिग्री सेल्सिअस. नंतर बघा माथेरानचं टेम्परेचर बघा, माथेरानचं टेम्परेचर काय दिलेलं आहे, 25. ओके, नंतर बघा नाशिकचं टेम्परेचर किती दिलेलं आहे, 30. नाशिकचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्राफचा ऑब्झर्व करायचं आहे, ग्राफचं निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर काही प्रश्न दिलेले आहेत, या ग्राफवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट डेटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन मध्ये कोणता डेटा, कोणती माहिती शो केलेली आहे आपल्याला लिहायचं आहे. तर बघा व्हर्टिकल लाईन इज अ y axis. Vertical line is a y axis and shows the temperature. यामध्ये काय शो केलेलं आहे, टेम्परेचर शो केलेलं आहे. आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे x axis, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे x axis. यामध्ये काय टेम्परेचर शो म्हणजे काय शो केलेलं आहे, सिटी शोज केलेले आहे. ओके, 5 गणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक म्हणजे हे नेम ऑफ द सिटी. मग आपल्याला काय लिहावं लागेल, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डेटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. तर व्हर्टिकल लाईन मध्ये लिहा व्हर्टिकल लाईन मध्ये काय शो केलेलं आहे, टेम्परेचर. व्हर्टिकल लाईन शोज अ टेम्परेचर. हे तुम्हाला लिहायचं आहे, व्हर्टिकल लाईन, ऑन व्हर्टिकल लाईन टेम्परेचर अँड ऑन हॉरिझॉन्टल लाईन. Okay, on horizontal line. Okay, on vertical line temperature and on horizontal line, horizontal line वर काय शो केलेला आहे, म्हणजे ऑन एक्स एक्सिस वर काय शो केलेला आहे, सिटीज शो केलेल्या आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न वाचा, which city had the highest temperature. कोणत्या सिटीचं टेम्परेचर हायेस्ट आहे आपल्याला कळायचं आहे, म्हणजे इथे ग्राफ ऑब्झर्व करून लिहायचं आहे आपल्याला. बघा 5 गणीचं किती आहे, 25. 5 गणीचं 25 आहे. नंतर बघा पुणेचं टेम्परेचर काय आहे, 30 आहे. पुणेचं टेम्परेचर 30 आहे. नंतर बघा चंद्रपूरचं टेम्परेचर आहे 35. चंद्रपूरचं टेम्परेचर 35. नंतर माथेरानचं टेम्परेचर बघा, माथेरानचं टेम्परेचर 25 आहे आणि नाशिकचं टेम्परेचर 30 आहे. ओके, तर यावरून तुम्हाला काय लक्षात येईल बघा, तो कोणतं टेम्परेचर जास्त आहे, 35 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे ते कोणाचं टेम्परेचर आहे बघा, चंद्रपूरचं टेम्परेचर आहे. तर आपल्याला काय लिहावं लागेल, चंद्रपूर. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर, चंद्रपूर. ओके, बिकॉज चंद्रपूर हॅड द टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर. नंतर बघा तिसरा प्रश्न वाचा. तिसरा प्रश्न काय आहे, which cities had equal maximum temperature. इक्वल मॅक्सिमम टेम्परेचर ग्राफ ऑब्झर्व करा आणि तुम्हाला लक्षात येईल इक्वल मॅक्सिमम टेम्परेचर. बघा 5 गणीचं टेम्परेचर किती आहे, 25. 5 गणीचं टेम्परेचर 25 आहे. ओके,
तर यावरून लक्षात येईल 5 गणीचं 25 आहे आणि बघा माथेरानचं सुद्धा 25 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आहे. नंतर बघा दुसरं मॅक्झिमम टेम्परेचर बघा पुणेचं किती आहे 30 आहे बघा 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि नाशिकचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे आपला उत्तर काय मिळेल 5 गणी ओके 5 गणी हॅड 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ओके आणि माथेरान म्हणजे 5 गणी आणि माथेरान. तर आपल्याला उत्तर लिहिता येईल 5 गणी and माथेरान ओके 5 गणी आणि माथेरान. नंतर बघा दुसरं टेम्परेचर बघा माथेरान then here Pune has a temperature 30 degree and Nashik has a 30 degree means Pune and Nashik तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्व करून ग्राफ ऑब्झर्व करून आन्सर लिहायचे आहे ओके. तर पहिला प्रश्न काय होता पहिला प्रश्न what data is shown on the vertical and the horizontal line okay so on vertical line shown of temperature vertical line वर temperature शो केलेला आहे on horizontal line city शो केलेली आहे. so which city had the highest temperature कोणत्या सिटीचं हायेस्ट टेम्परेचर आहे तर आपण ग्राफ ऑब्झर्व केला आणि त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल चंद्रपूर सिटीचं टेम्परेचर सर्वात जास्त आहे. which cities had the equal maximum temperature बघा इक्वल म्हणजे बरोबर टेम्परेचर आहे आणि मॅक्सिमम आहे म्हणजे अशा कोणत्या सिटीज आहे बघा 5 गणी आणि माथेरान 5 गणीचं 25 आहे आणि माथेरानचं सुद्धा 25 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे 5 गणी आणि माथेरान. मग दुसरं सेकंड हायेस्ट काय आहे बघा पुणेचं 30 आहे तर नाशिकचं सुद्धा 30 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे पुणे आणि नाशिक आहे. Okay, so take a screenshot and write in a notebook. Write in notebook means write on the graph book. Okay, on the graph book we have to draw this graph and write the questions here. Okay, write the question here. या आखीव लाईन वर आपल्याला काय करायचं आहे प्रश्न लिहायचे आहे. Okay, so the question number 4 which city okay now I am writing here so the question number 4 what is the question number 4 which cities had a maximum temperature of 30 degree Celsius. सोपा प्रश्न आहे which city had a maximum temperature of 30 degree Celsius okay 30 degree Celsius which city had a maximum temperature of 30 degree Celsius बघा कोणत्या सिटीचं मॅक्सिमम 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे बघा कोणत्याचं आहे मॅक्सिमम 30 डिग्री पुणे and नाशिक had a maximum temperature of 30 degree Celsius okay तर इथे तुम्हाला लिहिता येईल पुणे and नाशिक observe the graph carefully and write to answer पुणे and नाशिक had a 30 degree temperature okay Pune and Nashik. Then the next question what is the next question what is the difference between next question what is the difference between 5 number what is the difference between maximum temperature between maximum
maximum temperature of Pazgani and Chandrapur. Okay. So we have to find the difference. दोघांमधील फरक किती आहे ते आपल्याला कळायचं आहे. ओके. So what is the difference? Difference काय आहे? तर या आधी आपल्याला काय करावं लागेल बघा. मॅक्सिमम टेम्परेचर पाचगणीचं टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ओके. तर पाचगणी टेम्परेचर किती आहे? पाचगणी टेम्परेचर. ओके. पाचगणी टेम्परेचर किती आहे? आय एम रायटिंग द शॉर्ट फॉर्म ऑफ टेम्परेचर. पाचगणी टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस आहे. 25 डिग्री सेल्सिअस. आणि चंद्रपूरचं टेम्परेचर किती आहे? बघा चंद्रपूर चंद्रपूरचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. 35 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे. तर डिफरन्स काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. मोठी संख्या किती आहे? 35 मधून 25 सबट्रॅक्ट करावं लागेल. मग आपल्याला डिफरन्स मिळेल. डिफरन्स इक्वल टू 35 degree Celsius minus 25 degree Celsius. So what we get? 35 minus 25. What we get? 10 degree Celsius. Okay. 10 degree Celsius. So difference is 10 degree Celsius. Okay. So take a screenshot and write on the graph book. Okay. So which question we see here? The VCT had a maximum temperature of 30 degree Celsius. 30 degree Celsius तापमान कोणत्या सिटीचा आहे? आपण या ग्राफवरून ऑब्झर्व करून दिलेला आहे. पुणे and नाशिक. Okay. नंतर what is the difference between the maximum temperature of पाचगणी? Okay, पाचगणी and चंद्रपूर. पाचगणीचं टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि चंद्रपूरचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. मग यांचा डिफरन्स काढायचा आहे. 35 मधून 25 काढायची आहे म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस या दोघांमधील फरक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? ग्राफ ऑब्झर्व करून प्रश्न लिहायचे आहे. ओके. and you have to write this question on the graph book only. ग्राफ बुक मध्येच तुम्हाला हे प्रश्न लिहायचे आहेत. ओके. आणि ग्राफ काढायचा आहे. ओके. सो what we see, we complete today we complete our practice set 18. Okay. So what you have to do, तुम्हाला काय करायचं आहे? घरी काय करायचं आहे? तुम्हाला ग्राफ मध्ये हे सर्व लिहून काढायचे आहे. प्रश्न सर्व लिहून काढायचे आहे. ओके. टिल देन गुड बाय.